देवा, आज माझ्या पिंट्याचे आयुष्य पण मार्गी लावलंस. तुझे खूप खूप आभार. कायम असाच माझ्या मुलांच्या पाठीशी राहा. अंजू, हळू हळू. काय लागले रे तुला? काय काय कसं वाटतं आता? खूप छान. खूप छान. आय एम सो 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 हॅपी. तू हॅपी ना, तर मी पण हॅपी. हॅपी? तू जे केलंस त्यानंतरही तुला हॅपी वाटतंय? वाव, ग्रेट. मॉम, मी त्याच्याबद्दल बोलतच नाहीये. आज माझी एंगेजमेंट झाली ना, दॅट इज आय एम सो हॅपी. आय एम रिअली सो हॅपी. हो, पण आमचं काय? आमचा जरा विचार केलास का? आत्ताही आठवलं ना तरी धडकी भरते आम्हाला. काय दिवस बघायला लावणार आहेस अजून कोणास ठाऊक. तुला कळतंय का आदिरा, हे जे काही केलंस ना तू, ते केवढ्याला पडलं असतं? अगं जीव गेला असता तुझा. कम ऑन मॉम, जीव गेला असता ना, गेला तर नाही ना? नाही गेला ना. अगं पण त्यानंतर काय झालं हे कळतंय का? तुझ्यामुळे झालं जे काय झालं ते. अगं पण मी मल्लिका, बस करता. जे झालं ना ते उगाच उगाळ्यात नको बसूस तू. माझ्या तर केव्हापासून मनात होतं की पिंट्या आणि स्वानंदीचे लग्न जुळावं म्हणून. काय? हो, इतकी चांगली मुलगी मिळाली ना समरला. देवाने माझं ऐकलं. अगं ती त्याचा संसार ना एकदम सुखाचा करेल. ऍब्सोल्युटली. हा साखरपुडा होऊ शकत नाही. आज जर माझी एंगेजमेंट नाही झाली ना तर आय विल किल मायसेल्फ. आता माझ्या बहिणीच्या आणि तुमच्या भावाच्या सुखासाठी आपल्याला हे भयंकर स्वप्न प्रत्यक्षात जगावं लागणार. का हा दिवस आलाय माझ्या आयुष्यात? काय चाललंय काही कळतच नाहीये. समोरचं काही दिसत नाहीये. काय करायचंय या सगळ्यात? मी थकले, खरंच थकले आता. देवा, तूच आधार दे रे बाबा. हे असं कसं झालं? का ही वेळ आली माझ्यावर? इतकी वर्ष लग्न झालं, मी ते कधी फार मनावरही घेतलं नाही. आणि आता स्वानंदी सरपोतदार, त्यांच्याशी साखरपुडा करावा लागणार मला? काय दुर्दैव आहे माझं. परमेश्वरा, काय वाईट केलंय मी एवढं? ज्या बाईशी 2 वाक्य बोलता येत नाहीत तिच्याबरोबर संसार कसा करू मी? तूच वाचव आता मला. तुझ्याच हातात आहे सगळं. आता कळतंय, हे सगळं आईंच्याच मनात होतं. त्यांना हवं होतं समर आणि स्वानंदीचा साखरपुडा झालेला. त्यांचीच इच्छा होती ही. हो, आणि या सगळ्याला कारण झाली आपली मूर्ख आदिरा. आदिरा, तिच्याकडे तर मी नंतर बघणारच आहे. पण आधी आईने हे सगळं करून ठेवलंय ना, ते निस्तरायला हवं. त्याचं काहीतरी करायला लागेल. आता काय करणार आहे? झाली एंगेजमेंट. एंगेजमेंट झाली आहे ना, लग्न नाही झालं अजून. मॉम, आज जे फंक्शन झालं त्यात नॉर्मल लोकांची 4-5 लग्न झाली असती. अंशुमन, अंशु, पण डोंट यू थिंक समटाइम्स यू बिहेव लाईक अन मॉम? बट मॉम, अरे मला म्हणायचंय, एंगेजमेंट झाली म्हणजे स्वानंदी या प्रॉपर्टीची भागीदार होत नाही. ते तिचं समरशी लग्न झाल्यावर ती प्रॉपर्टीची भागीदार होईल, या घराची मालकीण होईल. आणि ते अजून झालेलं नाही. पण
पण लग्न होण्याची चिन्ह दिसायला लागली. चिन्ह चिन्ह काय पुसून टाकता येतात, राईट? म्हणजे पहिली एंगेजमेंट, नो वेडिंग. एक्झॅक्टली, देयर यू आर. साखरपुडा झाला असला तरी लग्न होता कामा नये. आणि त्यासाठी मला काहीतरी जोरदार प्लॅन करावा लागेल. कसं वाटते बाळा? बरं वाटतं का आता? बरं आहे. थोडं दुखतंय पण इट्स ओके, होईल कमी. यू नो व्हॉट, आता मला खरंच खूप रिलॅक्स्ड वाटतंय. तू बघितलंस ना, इतके दिवस मी किती अँक्शियस असायचे. सतत आपलं लग्न तुटेल की काय याची भीती. पण आता फायनली आय एम शुअर माझं लग्न होणार आहे आणि मी आणि रो एकत्र राहणार आहोत. थँक्स टू यू. अधिरा, तू रागाच्या भरात जे काही केलंस ना ते खूप चुकीचं होतं. आय होप तुला कळत असेल. हो दादा. तू जे केलंस त्याचे परिणाम किती भयंकर झाले असते याची कल्पना आहे तुला? सिरियस काहीतरी दुखापत झाली असती तुला. मग मी काय करू शकलो असतो अधिरा? सॉरी. आता काय उपयोग आहे सॉरी म्हणून अधिरा? तिथे आलेले सगळे लोक काय विचार करत असेल तुझ्याबद्दल? सगळ्यांचं सोडून दे, पण रोहन आणि त्याच्या कुटुंबियांना काय वाटलं असेल? तू बघितलंस ना रोहन काय बोलत होता? ते ऐकलं आणि आय गॉट ट्रिगर्ड. मला कळलं नाही, सिच्युएशन अशी कंट्रोलच्या बाहेर जात होती. मला खरंच काही कळत नव्हतं. आय जस्ट डिड व्हॉट आय हॅड टू डू. पण तुझ्या सासरच्यानं काय वाटलं असेल की ही मुलगी जर हट्टाला पेटली तर या टोकापर्यंत जाऊ शकते? म्हणजे दरवेळेस मनासारखं नाही झालं तर ही मुलगी असंच करणार असं नसेल वाटलं त्यांना? केवढा धक्का बसला असेल त्यांना. पण दादा, मी एरवी अशी वागते का? नाही ना. बट वेन इट कम्स टू रोहन, आय डोंट नो मला काय होतं. मला असं वाटतं की तो निघून चालला माझ्या हातातून. मला कळतंय अधिरा, पण त्यांना टेन्शन आलं असणार आहे, भीती वाटली असणार आहे. म्हणजे हेच जर तुझ्या जागी रोहननी केलं असतं ना तर मला नक्की भीती वाटली असती. म्हणजे हा विचार मी नक्की केला असता की हा मुलगा अशा प्रकारे वागणारा हा खरंच माझ्या बहिणीसाठी चांगला लाईफ पार्टनर आहे का? हा विचार नक्की केला असता मी. आता त्यांना तू सॉरी म्हण आणि त्यांना सांग की जे माझ्याकडनं घडलं ते चुकलं, मी असं नव्हतं करायला पाहिजे. ओके फाईन, मी स्वतः जाऊन म्हणेन त्यांना सॉरी. ओके. पण तू नंदुताईशी लग्न करणार आहेस ना रे? मी कमिट केलं ना, आणि मी एखादी गोष्ट एकदा कमिट केली की माझी कमिटमेंट मी पाळतो. माहितीये ना तुला? आय न्यू इट. थँक्यू पिंट्या दादा. आता पुन्हा असं वेड्यासारखं वागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे.